कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वन्य प्राणी तुम्ही कोणी बघितलाय? खरा वाघ कोणी बघितलाय? सर्वांनीच बघितलं. कसा? मी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सला होती अगोदर 8 वर्ष मी तिथे केले. तर आम्ही ग्रुपनी गस्ती करायचो. तर तेव्हा वाघ आहे ना इथून तर 500 मीटर जवळ छान असा बसला होता. तर मग आम्ही सर्व थांबून गेलो एकाच ठिकाणी. मनात तर खूप भीती आली होती. म्हणजे एकदम सामोरासमोर वाघ बघणं म्हणजे अंगात एवढं काळजाचं पाणी पाणी होऊन गेलं होतं. त्याच्या नाही, मग म्हणजे सर्वच महिला आमच्यासोबत 2-3 वनमजूर असतात. ते वनमजूर होते आमच्यासोबत आणि एक ज्याच्या बिटात आम्ही गस्त करत होतो ते पण होते राऊंड ऑफिसर म्हणून. तर त्यांनी बोलले घाबरू नका बेटा, आम्ही काही नाही करणार. तर मग आम्ही म्हणजे तसेच थांबलो, जसे आहे तसे. नशीब चांगलं तिथून निघून गेला वाघ. तुम्हाला बघितलं त्याने? हा, आमच्याकडे तो पाहत होता, आम्ही त्याच्याकडे पाहत होतो. काय प्रेमभऱ्या नजरेने किती वेगवेगळे अनुभव असतात ना. हो. तुमच्याही बाबतीत तसंच झालंय? हो, मी तर 5 वर्ष काम केलेलं आहे तिथे वाईल्ड लाईफमध्ये. त्या गस्तीमध्ये आम्हाला रानकुत्र्यांची किल सुद्धा बघितली. आम्ही रानकुत्र्यांनी एका सांबर असतो की नाही, सांबराची लाईव्ह किल बघितली होती. तुम्ही? बापरे. पर्यटक वगैरे जातात तेव्हा वाघ कधी उडी वगैरे मारत नाही? नाही, जिप्सीवर अटॅक नाही करत सर. आणि सर पर्यटक येतात तर त्यांना पण तशी सवय होऊन जातात पर्यटक. बघा आता अशा तुम्ही वेगळ्या फील्डमध्ये काम करताय. वेगळं म्हणजे तुमच्यासाठी ते काही वेगळं नाहीये, आमच्यासाठी बघताना ते वेगळं आहे. तुम्ही ठरवून गेलेले आहात, निवडलं होतं एक क्षेत्र? नाही सर, आधी नव्हतं ठरलेलं. काही दिवस खूप अडचणीचे गेले माझे स्टार्टिंगचे. हळूहळू मग त्या लोकांमध्ये रुळली आणि खूप छान वाटलं. मग तिथली माणसं फार वेगळी असतात. हो, खूप प्रेम करतात ना. खूप छान. आणि गावात फक्त 25-30 घराचं ते गाव होतं. आणि आमची पोस्टिंग अशी असते की आम्हाला सिटीमध्ये राहता येत नाही. जिथे आमचं बीट असेल त्या गावाला, म्हणजे गावात बिटाला लागून 2 किलोमीटरवर आमचं हेडक्वार्टर असते, तिथेच राहावं लागतं आणि आम्हाला. तिथेच. असं बऱ्याचदा होत असेल ना की तुम्ही बीट वरती आहात आणि फोनची रेंज नाहीये. हो सर, रेंजच नसते सर जंगलात. नवीन लग्न झालं होतं आणि मी जेव्हा नवेगावला होती 2-3 दिवस मिस्टरना फोन नाही लागला. ते इतके बेचैन झाले होते की फोन नाही लागत आहे, कशी असेल ही तिथे. अचानक भेटायला आले आणि तेव्हा त्यांना वाटलं, म्हणजे बघितलं तर ते हैराण झाले की तू अशा याच्यात कशी राहते, म्हणजे जंगलात, गावात लाईट नसते कधी आणि छोटंसं मातीचं घर, म्हणजे तू एकदम नागपूरमधून अशा गावात. आणि त्यांना आता खूप एन्जॉय करतात ते वाईल्ड लाईफ. म्हणजे त्यांना म्हणजे प्राऊड फील करतात की माझी वाईफ फॉरेस्ट डिपार्टमेंटला आहे म्हणून. आणि लोकांना खूप सांगत असतं चला चला सफारीला. नेहमी फोन येत असतात मित्रांचे, अरे कुठेतरी आहे का, आम्हाला सफारीला जाता येईल का. आजकाल तेच चालू असतं त्यांचं. काल आता परवाच्या दिवशीच बोलले की मित्रांना जायचं आहे सफारीला, अरेंजमेंट करून दे. म्हटलं काही होणार नाही आता. काय स्वाभाविक आहे, कारण तुम्ही सगळ्याजणी इतकं काम करत असता आणि वेगळं आहे ना घरापासून दूर राहायचं. तुम्ही जसं सांगताय, माझ्या नजरेसमोर आलं 20-25 घरांचं गाव आणि त्या गावात राहून सुद्धा तुम्ही आनंदाने संसार पण सर करताय. ते गावातले लोक म्हणतात तुमचा वाघ आहे, तुमचे माकड आहे, वन्यप्राणी तुमचे तुमचे आहे. वन्यप्राणी तुमचे आहे म्हणतात ते. हो. आमच्या मला विचारायचंय की या सगळ्या कामाचा ताण तणावाचा परिणाम, हे जे वाघाचं रूप आहे हे घरी येऊन तुमचं असतं? नाही सर, आता सवय मिस्टर कार्यक्रम बघताय आता इकडे नाही नाही म्हणू नका, खरी रिॲक्शन त्यांची येणार आहे आता. कधी कधी होतं सर. काय होतं सर. होते? त्याच्यासाठी तर आमचा हा ग्रुप आहे की जेव्हा मला मानसिक ताणतणाव आला तर चलो कोणाचा वाढदिवस नाही चला, वाढत. आता आपण ग्रुपवर आलेले आहोत. तुमचा ग्रुप झाला कसा? सर याच्या पहिले आमची सगळ्यांची पोस्टिंग नागपूरला सेमिनरी हिल्स रेंज आहे तिथे होती. आम्ही सगळ्या सोबत होतो तिथे. आता यावर्षी आमच्या बदल्या झाल्या उमरेडला, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या वेगळ्या झालो. 2018ला आमची तिथे पोस्टिंग झाली. 2018 पासून आमचा ग्रुप सुरू झाला. त्याच्यानंतर कोरोनाचा काळ गेला, मग आमचा ग्रुप कंटिन्यू सुरू राहिला सर. पण तुम्ही सगळ्या त्या ह्याच्या मोबाईलच्या ग्रुपवर वगैरे हो. सगळ्या ऍक्टिव्ह सगळ्या आहात. active आहे. तुम्ही सगळ्या इतक्या भरभरून बोलताय, मॅडम का गप्प आहे? तुम्ही आणि तुमचे मिस्टर याच्यामध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? मिस्टरांचा आहे. ती जेन्युइन उत्तर आलेलं आहे. तुमच्या दोघांमध्ये जर सॉरी म्हणायचं असेल तर आधी कोण म्हणतं? तेच म्हणतात. बघा अशा तुम्ही सगळ्या जणी
इतक्या आनंदाने राहत आहे. फॉरेस्ट सारख्या म्हणजे इतक्या जबाबदारी आणि जोखमीच्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात. तुम्हाला नमस्कार आहे माऊली. नमस्कार. आणि खरंच आम्हाला आनंद होतोय की आज या होम मिनिस्टरच्या या पर्वामध्ये, या टप्प्यामध्ये, या म्हणजे जागतिक महिला दिन आठवडा आपण साजरा करत असताना त्यामध्ये अशा वेगळ्या क्षेत्रातल्या या 8 माऊली आज आपल्याला इथे भेटतायत. खरंच छान वाटतंय. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना आवाहन करायचं असेल तर तुम्ही काय करा? जंगल वाचवा सर. वाईल्ड लाईफ वाचवा. ऍक्च्युली कसं आहे की जलचक्र हे त्यांनी सुरू आहे आपल्या जंगलवर निर्भर आहे ॲक्च्युली सगळं. सर कसं असतं वन्यजीव आणि मानव संघर्ष येतो कारण की जंगल हे गावाच्या आजूबाजूला असतं आणि वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर पण येतात. कधी कधी कसं असते की बा लोकांना असं वाटते की बा आमच्यावर हल्ला करेल म्हणून ते अगोदरच मारण्याचा प्रयत्न करतात. तर ते तसं नको व्हायला ॲक्च्युली. आणि काही काही लोक अवैध प्रवेश असताना म्हणजे प्रवेश नसताना सुद्धा आतमध्ये जातात. तर काही काही लोकांना म्हणजे जसं आता लाकडं वगैरे चोरणारे लोक असतात, ते का शिकार करणारे लोक असतात, ते जातात आणि मग योगायोगाने कधी असं होतं की आमचे वन्यप्राणी बिचारे निरापराधार मरतात असंही होतं. आणि वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो आम्ही मानव संघर्ष म्हणजे वन्यजीव मानव संघर्ष व्हायला नको म्हणून. आणि वन्यजीव आणि मानव संघर्ष होणार नाही याची काळजी घ्या. वन्यजीव वाचवा. हो ना? कोण चुकलंय कधी जंगलात? मी चुकली. तुम्ही कुठे? सर माझी पहिली पोस्टिंग कोंढाळी रेंजला होती, मुरली बीट. तर तिथे फेब्रुवारी महिन्यात जलाई करतात बीट बाउंड्री किंवा कंपार्टमेंट बाउंड्री, जंगलात आग शिरली नाही पाहिजे म्हणून. तर माझे वनमजूर आणि आधीच चालले गेले सकाळी. मॅडम म्हणे तुम्ही जिथून धुवा निघाल त्या दिशेने येऊन जाल म्हणत होते. तर ठीक आहे म्हटलं. मी ते सकाळी 8 वाजता चालले गेले आणि मी 9 वाजता गेली. तर मला धुवा जिकडून तिकडून धुवाच दिसत होता. मी त्या दिशेने जात होती, ते लोक तिथे दिसतच नव्हते. असं करता करता मी मुरली ते डोरली 10 किलोमीटर अंतर जंगलांनी डोरलीपर्यंत पोहोचली होती. आणि मग माझी गाडी इकडे मुरलीला 10 किलोमीटर अंतरावर 2 व्हीलर ठेवलेली होती. मग मी तशीच माझी गाडी घेतली आणि परत मला ते लोक दिसले नाही जंगलात. मग नंतर दुसऱ्या दिवशी तुमचं काय झालं होतं? जंगलात अशी दुपारच्या 3 वाजता आग लागली होती आणि विझवायला गेलो होतो आमची सगळी टीम. विझवता म्हणजे ती एवढी आग आटोक्यात येत नव्हती. राऊंड ऑफिसर आणि मी विझवत समोर निघून गेलो. पहाडीच्या खाली आम्ही त्या साईडला चाललं गेलो आणि नंतर लक्षात आलं की आम्ही रस्ता विसरलो. मला इतकी भीती वाटत होती. आणि नंतर आम्ही लोकांना आवाज देत आणि गाईचे जे पायवाट असतात ना, गुरं जातात त्या म्हणजे ते खुणांवरून मग आम्ही रस्ता शोधत निघालो. पण ते दुसऱ्या गावात जाऊन पोहोचलो. आणि किती वेगळे वेगळे आव्हान आहेत रे. बरं, आज उखाणा घ्यायचा आहे. कुठला घेणार माऊली? गहू तांदळाने भरले सूप, संजय रावांचा स्वभाव भारी खूप. बोला. 1 मने एक घटीची लेक, 2 मने काशी तपाशाची भाषी, 3 मने जैन आकाश चेतनची बहीण, 4 मने कुन लिंगायतची सुन, 5 मने पाणी विजयची राणी. अरे वा. वड्यात वडा बटाटा वडा, अमित रावांनी मारला खडा आणि जुळला आमचा जोडा. काय जोडा जुळला आहे. त्यासाठी बटाट्या वाड्याच्या गाडीवर भेटला होता. दारी होता टेबल, टेबलावर होता फोन. महेश रावने पिक्चर दाखवला हम आपके है कोण. कुठे जंगलात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.